नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात. बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाही, बरोबर आहे. पण कशामुळे तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही? तुमचे फॉर्म अपात्र झाले होते का अगोदर? तुम्हाला अगोदर हप्ता आलेला आहे का? मला जून महिन्यामध्ये हप्ता आला होता का? जुलैमध्ये हप्ता आला होता का? ऑगस्टमध्ये हप्ता आला होता का? तुमचा फॉर्म कधी अगोदर अपात्र झाला नव्हता ना? आणि अपात्र झाला असेल तर अंगणवाडी सेविकांकडून तुमच्या फॉर्मची पडताळणी झाली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मला तुम्ही द्यायची आहेत. कारण का मलाही माहिती नाही की तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता का आलेला नाही ते. तर नक्कीच आणि ह्याच्यामध्ये अपडेट अजून एक सांगणार आहे. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे मला की ताई आम्हाला अकाउंटला आमच्या 1500 रुपये आलेले आहेत, पण आम्हाला मेसेज आलेला नाही. त्यामुळे तुमचंही असंच झालंय का की अकाउंटला पैसे जमा झाले, पण तुम्हाला हप्ता आलेलं माहितीच नाही तुमच्या अकाउंटला पैसे आहेत का? तर तुम्हाला मेसेज आला नाही. जर तुम्हाला मेसेज आलाच नसेल समजा की तुम्हाला पैसे जमा झाले, तर तुम्हाला कुठून कळणार की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले? तर अवश्य एकदा Google Pay वापरत असाल, Google Payला सर्च करा. PhonePe वापरत असाल, PhonePeला सर्च करा किंवा मग तुम्ही कुठल्या बँकेचा ॲप वापरत असाल तर बँकेच्या ॲपमध्ये जाऊन पहा की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले आहेत का? म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले का? एकदा चेक करा. आणि ही माहिती तुमच्याचकडनं मला मिळालेली आहे. बऱ्याच महिलांनी मला यावेळेस सांगितलेलं आहे की ताई आम्हाला मेसेज आलेला नाही, पण आम्ही पाहिलं तर आमच्या अकाउंटला पैसे आले होते. तर तुमचंही असंच झालंय का? एकदा ते पण चेक करा. आणि जरी तुम्हाला हप्ता आला नसेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हप्ता कुठल्या कारणास्तव आलेला नाही. बाकी तुमच्या कमेंट आल्यावर तुमच्याच कमेंट उत्तरांचा व्हिडिओ तुमच्या कमेंटवर मी नक्कीच शेअर करणार आहे. तर आता हीच मला माहिती द्यायची आहे की सप्टेंबरचा हप्ता आला नाही फक्त तुम्हाला आत्ता, का सप्टेंबरच्या अगोदरचेही हप्ते आलेले नाहीत, फॉर्म अपात्र झालाय. त्याच्यामध्ये माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ताई आम्हाला जूनपासून हप्ता आलाच नव्हता, पण आत्ता आम्हाला सप्टेंबरचा हप्ता आलाय. याही कमेंट आहेत मला. त्याच्यामध्ये आपल्याला तिसरी कमेंट जी येत आहे ती अशी येत आहे की ताई आम्ही ई-के-वाय-सी केली आहे आणि आम्हाला आत्ता हप्ता आलेला आहे. तर तुमचेही जे काही प्रश्न असतील त्या मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ लवकरच भेटू आपण परत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझा आजचा जो विषय होता की सप्टेंबरचा हप्ता न येण्याचं कारण काय आहे? जर तुम्ही मला कमेंट केल्या तशा तर तुम्हाला मी उत्तर देऊ शकणार आहे. फक्त हप्ता आला नाही एवढं सांगितलं तर मला कसं कळेल की तुम्हाला हप्ता का नाही आला? तर तुम्ही निकषामध्ये बसता का? हेही जरा चेक करून घ्या. कारण का निकषामध्ये बसणं हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे. तर तेही एकदा चेक करून घ्या. तिथं काही अडचण असेल तर मला कमेंट करा. काही समजत नसेल तरी मला कमेंट करा. तुमच्या प्रश्नांवरती माझी माहिती आवडत असेल तर इतर महिलांपर्यंत अवश्य शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. का करा? कारण ह्याला एकही रुपया लागत नाही. सर्व माहिती ऑफिशियल फ्री ऑफ कॉस्ट देत आहे. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.